आणि एक महत्त्वाची बातमी आहे, आमदार विजय शिवतारे ठाण्यामधील निवासस्थानी शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले। पोलिसांनी गेट बाहेर विजय शिवतारे यांची गाडी अडवली आहे। ओळखलं नसल्यानं पोलिसांनी शिवतारेंना अडवल्याचं कळतंय। तुम्हाला आमदार आणि माजी मंत्री ओळखता येत नाही का, असा सवाल करत शिवतारे हे चांगले चिडल्याचं देखील पाहायला मिळालं। सर भेटायला आला, काय विशेष? किती वर्ष झाली डिपार्टमेंटला? तुम्हाला माजी मंत्री आमदार ओळखता येत नाही तुम्हाला? काल दुपारी दरेगावावरून ते मुंबईत आले, मी औरंगाबादला होतो। त्यावेळी आज मुंबईत आल्याबरोबर तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो। अजूनही तब्येतीचं संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे नाही डॉक्टर वगैरे आता ऑब्झर्वेशन चाचण्या आता होते डॉक्टर, पण न भेटता मी यांना डॉक्टर शिंदे त्यांना भेटलो, श्रीकांत शिंदे साहेबांना, आणि निघालो। तब्येतीची ठीक आहे एकदम। काय नाही, आराम करावा लागेल आजचा दिवस। नाही ते काय मला काही कल्पना नाही, कसल्याही बैठका नव्हत्या, आमदार बिमदार काही आपल्या बैठका नव्हत्या। त्यावेळी मला आता एका पीएने सांगितलं की कोणीतरी टीव्हीवाले असे चालवत आहेत की आमदारांची बैठक बोलवली, काहीच बैठक नाही आहे। नाही, ते सगळं सर्वस्वी अधिकार आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांचे आहेत, आणि ते जे ठरवतील ते 100% सर्वांना सर्वमान्य। मुख्यमंत्र्यांचा दावा अजूनही आपला आहे आता ते नाही, ते आम्ही त्या प्रोसेसमध्येच नसल्यामुळे काय बोलणार त्याच्या, आम्ही कोणीच त्या प्रोसेसमध्ये नाही। सर्वस्वी सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत, तो ते जे निर्णय घेतील ते शिरसावंद्य एवढा सगळ्या आमदारांचा क्लिअर कट बंद आहे। धन्यवाद। पोलिसांनी गेट बाहेर विजय शिवतारे यांची गाडी अडवली, त्यामुळे शिवतारे हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे।